चला बसा. बर्थडे ऑन व्हील्स ते आहे. गुड मॉर्निंग. आणि आपण आता निघालो एका स्पेशल जर्नीसाठी आणि हे सगळे नमुने लोक आपल्यासोबत होते. काय करा सगळ्यांनी. आम्ही चाललो आहे एका ठिकाणी. चला बसा. हो हायलाइटर हे सेलिब्रिटीला हायलाइट करा. चप्पल दाखव. अरे सकाळी 12-12:30ला कोण येतं दाजी जेवायला. बरं ती 12:30ला तर जेवतात की. अरे बाबा इलेक्ट्रिक इथेच थांबतात सगळे. गुड लक लंच हो. बघ ना इलेक्ट्रिक चार्जर वगैरे इन्स्टॉल केले दाजी त्यांनी. चार्जर घेतात. भुका लागलेत सगळ्यांना. तोंड बघा यांची. अरे देवा पटकन द्या रे. सगळ्यांचे चेहरे बघा पाहिजे. तुम्ही केक घ्या. याला यायचं त्यांनी या ना आम्ही चाललो आता. आणि आता बेबडूचा 7 मंथचा बर्थडे गुड लक लंच होमला करतोय. बर्थडे ऑन व्हील्स ते आहे पुणे नगर हायवेवरती. ठीक आहे ना. आणि असं प्रकारे आपण गुड लक लंच होमला म्हटलं तर छोटासा आम्ही केलं सेलिब्रेशन. चालता बोलता सेलिब्रेशन बाकी होतं आणि छान आहे ना. हे बघा. आणि लहान मुलांसोबत रोड ट्रिप करायची असेल ना तर अशी तयारी ठेवा. हे बघा काय चाललंय. आई बाबाचं जेवण झालंय. आता मॅडम दोऱ्या खात आहेत आणि सगळं भरवलंय केळी खाऊन. आणि हे माग असे बिचारे वाट बघून बघून वैतागलेत. कधी संपतंय यांचं. आणि आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी आणि आम्हाला उशीर झाला. हो ना. चलो. आणि आपण आलोय लग्नाच्या व्हेन्यूला मंगल कार्यालयामध्ये. आम्ही पोहोचलो तोपर्यंत प्रतीक आणि माधुरीचं असं शूट चालू झालं होतं. आणि हे स्काय शॉट्स तुम्ही बघू शकता. कलर शॉट्स त्यांनी ते दुपारीच फायर केले कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये खूप गर्दी होणार होती. सो जागा भेटली नसती. आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने सगळे सिनेमॅटिक व्हिडिओ शूटिंग चालू होतं व्हिडिओग्राफरकडून. आणि आमच्यासोबतचे सगळे मी असे फोटो काढत बसलो टाइमपास सगळ्यांचे. आई आणि सायलीचे फोटो काढले पहिल्यांदा. मग मम्मी आणि पप्पांना बेबूसोबत फोटो काढायचे होते. मम्मी आणि पप्पांचे परत फोटो काढत बसलेलो. आणि बेबू खूप खुश झालेली आजोबांच्या अंगावरती खेळता खेळता. आणि पप्पा पण खूप खुश होते. सो अशा वगैरे त्यांनी खूप मज्जा केली. मग आला आमच्या माऊचा नंबर. मग सगळ्यांनी फोटो काढून झाले की मग माऊनी पण फोटो काढायला लावले मला. आणि व्हिडिओ पण काढले छान छान. कारण बेबू खूप खुश होती कारण तिची दिवसभर झोप झालेली होती. आणि तिला अशी सवय लागली आजकाल. नुसती कॅप ओढत असते. नुसती कॅप ओढते. कुठलीच कॅप अंगावर ठेवत नाही. आम्हाला सगळे सांगतात कॅपला घाला आणि ती काढून. आम्ही चेंज करायला आलो. दिवसभर प्रवास केलाय आणि बेबू बघा कसं मागं खेळतोय. आम्ही निघालो होतो 2 तासाचा प्रवास. 10:30ला निघालो होतो. आता पोहोचलो 4 वाजता. आता मस्त आता मस्त रेडी होणार. आणि मग पण तुम्हाला आम्ही सांगितलंच नाही आम्ही नक्की कुठं आलो. आम्ही आलोय अहिल्यानगरला. आणि आमच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे. सो आम्हाला ते अटेंड करायचं. तर मस्त रेडी होऊ फ्रेश होऊन. चलो भेटू नंतर. आम्हाला स्तरापन्न व्हावं. आपल्या सर्वांच्या साक्षीनं वधूनीवर दाम्पत्य जीवनाच्या वाटेवर मार्गस्थ होणार आहे. अजून माननीय वेदमूर्ती विशाल तांबोडी या ठिकाणी
लग्न करत कॅमेरा म्हटलं की आम्हाला या ठिकाणी उल्लेख केला ज्यांना गाडगे बाबांचा सहवास लाभला आणि ज्या गाडगे बाबांचं वेल्ल्यामध्ये एक रात्रीचं आमच्या गावामध्ये वास्तव्य राहिलं अशा गाडगे बाबांच्या आशीर्वादाने आणि मला फ्री टाइम भेटलाय कारण मी आजीसोबत गेली आहे. एवढ्या अख्ख्या इव्हेंटमध्ये आम्ही आत्ता एक पहिला ब्लॉगचा शॉट सोबत घेतोय. फायनली मी आता अक्षदा हार घातला. लग्न खूप सुंदर झालं. तेचमध्ये तुम्ही बघतच असाल. तर आता जेवण करूया. आता जेवण आजीसोबत खेळते बेगडू बघा. ते बघा कशी आजीसोबत खेळते. बेबू झोपायला आलाय खूप आणि अक्षय झोपवता ते पाहिजे आपण काढतो. बेडू कुठे फोटो काढतो या फ्रेम मध्ये असेल. फ्रेम मध्ये अरे अच्छा थोडस या साईडला ना हे गौरव तुम्ही नाही दिसत. प्रकारे फायनली आम्ही घरी पोहोचलोय आणि खूप दमलोय आणि बेबू पण गाढ झोपले आणि आम्हाला खूप थकवा आलेला आहे कारण की आम्ही 1 डे ट्रॅव्हलिंग केलेलं आहे ते पण 6 आवर्स ना. नाही मग 5.5 आवर्स जायला आणि 3.5 तास यायला अशा प्रकारे आणि आम्ही आता पोहोचलोय खूप लेट नाईट. बेबू तर झोपलाय. माझी हालत दाखव. सो अशा प्रकारे छान लग्न झालं. हा ना. सो कसा वाटला पूर्ण व्लॉग सांगा. सो गुड नाईट अँड बाय.